रेकीचे फायदे काय होतात ते मी तुम्हाला आज सांगते. रेकी ही एक सोप्या आणि सुरक्षित आणि नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकीचा मुख्य उद्देश म्हणजे शरीर, मन आणि भावना यामध्ये संतुलन निर्माण करणे आहे. रेकी ऊर्जा म्हणजे शरीराच्या मूळ स्तरावर काम करत असते, डीप मध्ये, खोलवर. म्हणून तिचे फायदे अनेक स्तरावर दिसून येतात. तर पहिला म्हणजे मी तुम्हाला सांगते शारीरिक फायदे म्हणजे फिजिकल बेनिफिट्स काय होतात. तर म्हणजे रेकी शरीरातील ऊर्जा प्रवाह सुधारते. त्याच्यामुळे काय होतं की शरीराला डीप अशी विश्रांती मिळते. थकवा किंवा अशक्तपणा कमी होतो. वेदना कमी होण्यास मदत होते. झोपेची गुणवत्ता सुधारते. आजारातून बरं होण्याची प्रक्रिया लवकर होते, जलद होते. प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी आपली मजबूत होते. रेकी स्वतःच्या म्हणजे शरीराच्या स्वतःला बरे करण्याची क्षमता जी असते, म्हणजे जी त्याला चालना देते, त्याला जोर देत असते. मानसिक फायदे काय होतात म्हणजे मेंटल बेनिफिट्स काय होतात. तर रेकी मनावर खूप शांत करणारा म्हणजे परिणाम करते असं. तर ताणतणाव कमी होतो, चिंता किंवा अस्वस्थता कमी होते, मन शांत आणि स्थिर राहते, नकारात्मक विचारांची तीव्रता कमी होते, एकाग्रता वाढते, निर्णय क्षमता सुधारते आणि नियमित रेकीमुळे मन स्पष्ट आणि हलकं वाटू लागते. तिसरं म्हणजे आता भावनात्मक फायदे म्हणजे इमोशनल बेनिफिट्स काय होतात. तर रेकी भावनांच्या स्तरावर पण खूप डीप काम करत असते. तर भावना म्हणजे काय, तर आपल्या राग, भीती, दुःख हे कमी होण्यामध्ये मदत करते आणि हळूहळू आपल्या ह्या भावनात्मक जखमा भरून काढते. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, भावनात्मक स्थैर्य निर्माण होते, नातेसंबंध दुरुस्त होतात. रेकीमुळे व्यक्ती स्वतःच्या भावनांशी मैत्री करू लागते, म्हणजे स्वतःच्या भावनांना समजू लागते. चौथा पॉइंट आहे आध्यात्मिक फायदे म्हणजे स्पिरिच्युअल बेनिफिट्स काय होतात. तर रेकी व्यक्तीला स्वतःशी आणि विश्वाशी जोडते, म्हणजे अंतर्गत शांती तर अनुभवता येतच, पण आत्म जाणीव पण वाढते. तुमची कृतज्ञतेची भावना विकसित होते. सकारात्मक जीवन दृष्टी तयार होते, म्हणजे तुम्ही आज जे तुम्हाला जीवन मिळालं तुमचा दृष्टिकोन बदलतो पॉझिटिव्हली. आध्यात्मिक जीवनाचं म्हणजे एक वाढ होण्यास मदत होते. आणि लक्षात ठेवा, रेकी म्हणजे कोणता धर्म नाहीये, कोणता पंथ नाहीये, कोणता मंत्रतंत्र नाहीये. तर हा एक आत्मिक म्हणजे आध्यात्मिक विकासाचा एक मार्ग आहे. पाचवा म्हणजे दैनंदिन जीवनामधील काय फायदे होतात. तर रेकी फक्त हे उपचारापुरती मर्यादित नाही, तर ही कामामध्ये एकाग्रता वाढवते, नकारात्मक वातावरणाचा परिणाम कमी होतो आपल्यावर, निर्णय आपल्याला अगदी शांतपणे योग्यपणे घेता येतात, जीवनातील म्हणजे संतुलन सुधारते, स्वतःबद्दलची जागरूकता वाढते. सगळ्यात महत्वपूर्ण आहे की आपण या धर्तीवर आलो कशासाठी, तर स्वतः आपण काय आहे याची जागरूकता वाढवण्यासाठी आलोय, जागरूक होण्यासाठी आलोय. आणि तसेच सहावा पॉईंट म्हणजे काय होईल की सर्वांसाठी ही उपयुक्त आहे की याच्यामध्ये असं काहीच नाही की मुलं, वृद्ध किंवा गर्भवती महिला किंवा आजारी व्यक्ती किंवा साधारण लोक किंवा मानसिक तणाव असलेले लोक सुद्धा, सर्वांसाठी ही सुरक्षित आणि फायदेशीर रेकी आहे. प्रत्येकाने ह्या रेकीबद्दल अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ह्या आयुष्यात आले, ह्या धर्तीवर आले कशासाठी, ही शोध घेणं खूप गरजेचं आहे. ही तुम्हाला रेकीच्या माध्यमातून समजेल. आणि नक्की शिका, रेकी शिका, स्वतःची प्रगती करा, इतरांची प्रगती करा. स्वतःला पण योग्य मार्ग द्या, इतरांना पण योग्य मार्ग द्या. हिलिंग सेशन करा, हिलिंग द्या, हिलिंग घ्या. थँक्यू व्हेरी मच.